चरित्र अध्याय 5वा. श्री गणेशाय नमहा. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका. अंबरीषाकारणे विष्णू देखा. अंगकारिले अवतार ऐका. मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख. नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म. प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होऊनी मागुती जन्म. गवळीया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न. बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनास. दुष्टनन करावया. द्वापारांती झाला कली. अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारहीन होऊनी प्रबळी. वर्तती महिमा कलयुगी. भक्तजन तारणार्थ. अवतार धरी श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ. आणि गंगा भूमंडळी. तेसे एक विप्रवनिता. आराधी श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता. आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी. होता ब्राह्मण उत्तमवंशी. आपस्तंभ शाखेसी. नाम आपळराजा जाण. तयाची भार्या सुमता. असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता. पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी. पतिसेवा एकमनी. अतिथी पूजा सगुणी. निरंतर करीतसे. वर्तता ऐसे एके दिवशी. आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी. विप्राघरी तई देका. न जेविता ब्राह्मण घरी. दत्ताभिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाला तये वेळी. त्रैमूर्तीचे रूप घेऊनी. स्वरूप दावियले अतिगहनी. पतिव्रता धावोनी चरणी. नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे तियेसी. माग माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी. पावसी त्वरित म्हणतसे. ऐकोनी स्वामींचे वचन. विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे करद्वय जोडून. नानापरी स्तवोनिया. म्हणे जय जय जगन्नाथा. तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे जे आरता. प्रभावी ते देवराया. तू कृपाळू सर्वभूती. वेद पुराणे वाखाणीती. केवी वर्णावी तुझी कीर्ती. भक्तवत्सला कृपानिधी. मिथ्या नोहे तुझ्या बोल. जे का ध्रुवासी दिधले पद अढळ. बिभीषणासी लंकास्थळ. देवनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार. तयालागी धरीसी अवतार. ब्रीत असे चराचर. 14 भुवना माझारी. आता मातेवर देसी. वासना असे माझे मानसी. न वावे अन्यथा बोलासी. कृपानिधी देवराया. माझे मनीची वासना. पुरवावी जगज्जीवना. अनाथरक्षका नारायणा. म्हणूनी चरणा लातसे. ऐकोनी तियेचे करुणावचन. संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरिला आश्वासोन. सांग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता. स्वामीचे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत. नवेच स्थिर उपजतमृत. जे वाचले आता असत. अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी. काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी. पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्र मज ऐसा. ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद्य वेदसदृशा. तुम्हांसारिका दातारा. ऐकोनी तियेचे वचन. प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण. दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी. पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझे वंशासी. ख्यातिवंत कलयुगी. असावे तुम्ही त्याचे बोली. येरवी न राहे तुम्हांजवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी. तुमचे दैन्य हरील. एतुके सांगोनी तापसी. अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी. विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी मनात. पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत. म्हणती दत्तात्रेय होईल. माध्यान्हस्मयी अतिथी काळी. दत्त येताती तये वेळी. विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घालीजे.
दत्तात्रेयाचे स्थान, माहूर करवीर क्षेत्र खूण, तयाचा वास सदा जाण, पांचाळेश्वर नगरात, नाना वेश भिक्षु करू, दत्तात्रेय येती साक्षेप, न पुसता मज निरोप, भिक्षा घाली म्हणतसे, विप्रस्त्री म्हणे पतीसी, आजी अवज्ञा केली तुम्हांसी, ब्राह्मण न जेवता आपण त्यासी, भिक्षा घातली म्हणतसे, ऐकोनी सतीच्या बोला, विप्र मनी संतोषला, म्हणे पतिव्रते लाभ झाला, पितर माझे तृप्त झाले, करावे कर्म पितरांच्या नामी, सर्मपावे विष्णुसी आम्ही, साक्षात्कारे येऊनी स्वामी, भिक्षा केली आम्हा घरी, कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटले दत्त, त्रैमूर्ती अवतार, धन्य तुझी माता पिता, जेवर लादलीस मुख्य आता, पुत्र होईल निभरांता, न घरी चिंता मानसी, हर्षे निर्भर होवोनी, राहिली दोघे निश्चित मनी, होती जाहली गर्भिणी, विप्रस्त्री परियेसा, ऐसे 9 मास क्रमोनी, प्रसूत जाहली शुभदिनी, विप्रे स्नान करुनी, केले जातककर्म तये वेळी, मिळोनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तये वेळी, म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु, ऐकोनी म्हणती माता पिता, हो का आमुचा कुळू धरिता, आम्हावर दिधला दत्ता, म्हणूनी ठेवीती तया नाव, श्रीपाद म्हणूनी या कारण, नाम ठेवी तो ब्राह्मण, अवतार केला त्रैमूर्ती आपण, भक्तजन तारावया, वर्तत असता त्याचे घरी, झाली 7 वर्षे पुरी, मौजी बंधन ते अवसरी, करिता झाला द्विजोत्तम, बांधिता मौजी ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी, मीमांसा तर्क अतिविस्तारी, म्हणू लागला तये वेळी, ऐकोनी समस्त नगरलोक, विस्मय करीती सकळी, होईल अवतार कारणी, म्हणून बोलती आपणात, आचार व्यवहार प्रायश्चित्त, समस्तांसी आपण बोलत, वेदांत भाष्य वेदार्थ, सांगतसे द्विजवरांसी, वर्तता ऐसे तयासी, झाली वर्षे षोडशी, विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधारा, विचार करीती पुत्रासवे, बारे लग्न तुवा करावे, श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन, कराल विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचार आम्ही, वैराग्य स्त्रीसंगे असेन मी, काम्य आमुचे तिये जवळी, ते स्त्रिये वाचुनी आणीक नारी, समस्त जाणा मातेसरी, जरी आणाल ते सुंदरी, वरीन म्हणे तये वेळी, आपण तापसी ब्रह्मचारी, योगस्त्रिये वांचोनी नारी, बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे, झाले त्रिमूर्ती कैसे, पितया ते म्हणतसे, जॉ उत्तरपंथासी, ऐकोनी पुत्राचे वचन, आठविले पूर्वसूचन, भिक्षुके सांगितली जे खूण, सत्य झाली म्हणतसे, आताच या बोलासी, मोडा घालिता परियेसी, विघ्न होईल त्वरितेसी, म्हणूनी विचारिती तये वेळी, न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती दोघे, निश्चय करुनी आपुले मनी, पुत्राभिमुख जनक जननी, होती आशा आम्हा लागुनी, प्रतिपाळीसी म्हणूनिया, ऐशी मनी व्याकुळीत, डोळा निघती अश्रुपात, माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेहे करोनिया, देखोनी मातेचे दुःख, संबोखित परमपुरुष, उठवुनी स्वहस्ते देख, अश्रुपात पुशीतसे, न करी चिंता हो माते, जे मागसी ते देईन तुते, दृढ करुनी चित्ता ते, रहा सुखे म्हणतसे, बारे तुझकरिता आपण, दुःख विसरले संपूर्ण, रक्षिसी आम्हा वृद्धान लागून, दैन्या वेगळे करोनी, पुत्र असती आपणा 2, पाय पांगुळ अक्षहीन, त्या ते पोशील आता कोण, आम्हा कवण रक्षील, ऐकोनी जननीचे वचन, अवलोकी अमृतदृष्टी करून, पुत्र दोघेही झाले सगुण, आली दृष्टीचरणादिक, वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तत्क्षण, दोघे येऊनी धरिती चरण, कृतार्थ झालो म्हणूनिया, आश्वासून तया वेळी, दिधलावर तत्काळी, पुत्र पौत्री नांदा प्रबळी, श्रियायुक्त सनातन,
सेवा करा जनकजननी, पावा सुख महाज्ञानी. ए सौख्य पावोनी, व्हाल मुक्त हे निश्चये. ऐसे बोलोनी तयांसी, संबोधितसे मातेसी. पाहोनिया दोघा पुत्रांसी, राहता सुख पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निश्चय धरी वो मानसी. कन्या पुत्र होतील यांसी, तुम्ही नेत्री देखाल. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंशपरंपरी. कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होती वेदशास्त्रे. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता. जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा द्याव्या साधुजना. सांगोनी मातापित्यासी, अदृश्य झाला परियेसी. पावला त्वरित पुरी काशी, गुप्तरूपे होता तेथे. निघाला तेथुनी बदरी विना, भेटी घेऊनी नारायणा. अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा कराव्या भक्तजना, तीर्थे हिंडणे आपणा. मनोवेगे मार्गक्रमणा, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन, विनवी नामधारक आपण. ते परिसा श्रोतेजन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेयावतार कथन. नाम पंचमेऽध्यायः 5. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 78. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.